नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमय स्थळाचा प्रवास करणार आहोत, जिथे गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सगळे अडथळे दूर करतात। होय, आज आपण बोलणार आहोत मोरेश्वर गणपतीबद्दल, जे अष्टविनायकापैकी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे। मोरगावच्या या स्वयंभू गणपतीची कहाणी, त्याचं महत्त्व आणि त्यामागील गूढ रहस्य याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर चला, तयार आहात का या आध्यात्मिक प्रवासासाठी? जर तुम्हाला गणपती बाप्पांची गोष्टी आणि रहस्य जाणून घ्यायला आवडत असतील तर आत्ताच लाईक बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एक, मोरेश्वर गणपतीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व। मोरेश्वर गणपती मंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे आहे। हे मंदिर अष्टविनायक यात्रेचे प्रारंभिक आणि समापन ठिकाण मानले जाते। पण का? यामागे एक खास कारण आहे। मोरेश्वर गणपती ही स्वयंभू मूर्ती आहे, म्हणजे ती स्वतःहून प्रकट झाली आहे। या मूर्तीला मयुरेश्वर असेही म्हणतात, कारण गणपतीने मोरावर स्वार होऊन राक्षसांचा संहार केला होता, अशी आख्यायिका आहे। या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे। काहींच्या मते हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधले गेले, तर काहींचा विश्वास आहे की याची स्थापना हजारो वर्षांपूर्वी झाली। मंदिराच्या गाभाऱ्यातील गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आणि प्रभावशाली आहे। मूर्तीच्या डोळ्यावर रत्नजडित मोरपंख आणि मस्तकावर नागराजाचे छत्र आहे। ही मूर्ती पाहताच भक्तांचे मनात भक्ती आणि शांतीचा संचार होतो। पौराणिक कथेनुसार गणपतीने येथे सिंधुसूर नावाच्या राक्षसाचा वध केला। हा राक्षस भक्तांना त्रास देत होता आणि गणपतीने त्यांना ठार करून भक्तांचे रक्षण केले। यामुळे मयुरेश्वर गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते। तुम्हाला माहित आहे का, या मंदिरात गणपतीच्या मूर्तीला रोज वेगवेगळ्या रंगांचा सिंदूर लावला जातो, ज्यामुळे मूर्तीचा प्रभाव आणखी वाढतो। 2. मोरेश्वर गणपती मागील रहस्यमय कथा। आता आपण बोलूया मोरेश्वर गणपती मागील काही रहस्यमय कथांबद्दल, ज्या तुम्हाला थक्क करून सोडतील। 1. स्वयंभू मूर्तीचं गूढ। मोरेश्वर गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजेच ती कोणीही घडवली नाही। स्थानिक दंतकथेनुसार ही मूर्ती जमिनीतून स्वतःहून प्रकट झाली, असे मानले जाते की ही मूर्ती गणपतीच्या दैवी शक्तीचे प्रतीक आहे। काही भक्तांचा विश्वास आहे की रात्रीच्या वेळेस मूर्तीवर एक खास प्रकाश पडतो, ज्यामुळे ती जिवंत वाटते। 2. मोरपंख आणि सिंधुसूर राक्षस। पौराणिक कथेनुसार गणपतीने मोरावर स्वार होऊन सिंधुसूर राक्षसाचा वध केला। पण तुम्हाला माहित आहे का, काही जणांचे म्हणणे आहे की आजही मंदिराच्या परिसरात रात्री विचित्र आवाज ऐकू येतात। तो सिंधुसूरचा पराभवाचे प्रतीक मानले जाते। स्थानिक लोक सांगतात की हे आवाज गणपतीच्या विजयाचे स्मरण करतात। 3. मंदिराचा आकार आणि दिशा। मोरेश्वर मंदिराचा आकार हत्तीच्या पाठीसारखा आहे, जो गणपतीचा वाहन असलेल्या मूषकाशी संबंधित आहे। मंदिर पूर्वमुखी आहे आणि असे मानले जाते की येथे सूर्योदयाच्या वेळी केलेली पूजा विशेष फलदायी आहे। काही ज्योतिषी सांगतात की मंदिराच्या बांधकामात खास ज्योतिषीय गणिताचा वापर झाला आहे, ज्यामुळे येथील ऊर्जा विशेष आहे। 3. मोरेश्वर गणपतीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व। मोरेश्वर गणपती मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे। गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंतीच्या वेळी येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात। मंदिरात गणपतीला लाडू आणि मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो, ज्यामुळे वातावरण भक्तिमय होते।
येथील आरती आणि पूजा पाहण्याचा अनुभव खूपच आध्यात्मिक आहे। मंदिरात रोज सकाळी आणि संध्याकाळी होणारी आरती भक्तांच्या मनाला शांती देते। स्थानिक लोक सांगतात की मोरेश्वर गणपतीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात। मोरगाव गावाला गणपतीचे गाव असेही म्हणतात, कारण येथील प्रत्येक घरात गणपतीची भक्ती दिसते। गावातील लोक गणपतीच्या कथांचे आणि चमत्कारांचे किस्से सांगतात, ज्यामुळे येथील सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध होतो। 4. मोरेश्वर गणपती दर्शन आणि यात्रेची माहिती। मित्रांनो, जर तुम्हाला मोरेश्वर गणपतीच्या दर्शनाला जायचा विचार करत असाल तर काही खास टिप्स तुमच्यासाठी। मोरेश्वर हे पुण्यापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही बस, कार किंवा ट्रेनने पुण्यापर्यंत येऊ शकता आणि इथून स्थानिक वाहनांनी मोरगाव गावाला पोहोचू शकता। सर्वोत्तम वेळ आहे ऑक्टोबर ते मार्च, कारण या काळात हवामान खूपच सुदक असते। मंदिर सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत खुले असते। गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंतीच्या वेळी येथे खूप गर्दी असते, त्यामुळे आधीच नियोजन करा। मोरगाव गावाला गेल्यावर स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घ्यायला विसरू नका। येथील वडापाव, मिसळ आणि खास मराठमोळ्या थालीचा आस्वाद घ्या। मंदिर परिसरात अनेक छोटी दुकाने आहेत, जिथून तुम्ही गणपतीच्या मूर्ती, शेंदूर आणि स्मृतिचिन्हे खरेदी करू शकता। मित्रांनो, मोरेश्वर गणपतीच्या या आध्यात्मिक आणि रहस्यमय प्रवासात तुम्ही आमच्या सोबत सहभागी झालात, याबद्दल खूप खूप धन्यवाद। गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करो, अशी आमची प्रार्थना आहे। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज लगेच पाहायला मिळतील। कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला पुढे कोणत्या मंदिराबद्दल किंवा गणपतीच्या कोणत्या रहस्यांबद्दल जाणून घ्यायचं आहे। गणपती बाप्पा मोरया आणि धन्यवाद।